सध्या कार सेवा किंवा कार सेवक हा शब्द कुणाला फारसा परिचित नाही. पण 1992 मध्ये बाबरी मशीद पाडणाऱ्यांना कार सेवक म्हटलं गेलं होतं. आणि आता ही कार सेवा म्हणजे काय, कोण होते हे कार सेवक, कुणी केली ही कार सेवा, का केली ही कार सेवा, असे अनेक प्रश्न आज उपस्थित झालेत. आणि तेही अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं. तर कार सेवक या शब्दाचा वापर सर्वात प्रथम 23 जून 1990 रोजी संत संमेलनाच्या निमित्तानं झाला होता. अयोध्येमध्ये असलेल्या बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी जे लाखो जण गेले होते त्यांना कार सेवक असं संबोधण्यात आलं होतं. ज्या व्यक्ती कोणत्याही धार्मिक कामासाठी किंवा संस्थेसाठी निस्वार्थ भावनेनं किंवा मोबदल्याची अपेक्षा न ठेवता पुढे येतात त्यांना कार सेवक असं म्हटलं जातं. कार म्हणजे कर, कर म्हणजे हात, त्यामुळे हातांनी सेवा देणारा म्हणजेच कार सेवक असं देखील म्हटलं जातं. इंग्रजीमध्येच यालाच व्हॉलंटियर असं देखील म्हणतात. आता मुळात कार सेवा हा शब्द मराठी किंवा हिंदी नव्हे, तर हा शब्द मूळ संस्कृत भाषेतून आलेला आहे. कार हा शब्द कर म्हणजेच हात या अर्थानं आलाय आणि सेवा किंवा सेवक हे शब्द त्याला जोडून आलेत. निस्वार्थपणे सेवा करणारा म्हणजेच कार सेवक असा त्याचा अर्थ आहे. तर कार सेवा या शब्दाचा उल्लेख शीख धर्मगुरूंनी अनेक ग्रंथांमध्ये केलेला आहे आणि ही शीख धर्माची शिकवण असल्याचं देखील सांगितलं जातं. अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिराची उभारणी सुद्धा अशाच कार सेवेतूनच झाली होती. तर राम मंदिर आंदोलनाच्या वेळी देशभरातून कार सेवकांची लाटच उसळली होती आणि लाखो तरुण त्यावेळी अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारण्यासाठी त्या दिशेनं निघालेले होते. कुणी रेल्वेतून, कुणी बस, कुणी गाड्या, मिळेल त्या वाहनानं कार सेवक राम मंदिराच्या दिशेनं त्यावेळी निघाले होते. आणि त्यावेळी पोलीस आणि सुरक्षा दलांनी उत्तर भारताच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वे सुद्धा अडवलेल्या होत्या. त्यामुळे कार सेवक रेल्वेमधून उतरून अयोध्येच्या दिशेनं चालत निघाले होते. आणि बाबरी मशीद पाडण्याच्या दिवशी आणि त्यानंतरही लाखो कार सेवक अयोध्या आणि परिसरामध्ये होते. थोडक्यात काय, तर अशी असते ही कार सेवा.